राज्यात पुढील 3 दिवस कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। मोसमी वाऱ्यांनी बुधवारी ही वाटचाल केलेली होती। मोसमी वाऱ्याची सीमा मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूर घाट या भागातच होते। आजपासून येणाऱ्या 48 तासासाठी हवामान विभागानं नाशिकसाठी 2 दिवसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली, मात्र या अलर्टमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली। सोलापुरातील सांगोल्यात ओसाड माळरानावर तब्बल 18,000 झाडं लावून त्यांचं जतन करण्यात आले। तर दुष्काळी तालुक्यात लोकवर्गणीतून टँकरनं पाणी पुरवठा करून या झाडांचं जतन केले। त्यामुळे चौपाडी आणि बुद्धेहाळ गावच्या मधील माळरान हिरवेगार झाले। यवतमाळच्या पुसदमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागर दिंडी काढण्यात आली। त्या दिंडीत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसंच विद्यार्थी सहभागी झाले। यावेळी नागरिकांना पर्यावरणाचं महत्त्वही समजावून सांगण्यात आलं। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात 1,000 रुपये प्रति तोळे वाढ होऊन सोनं पुन्हा 1 लाखांच्या पार गेले। तर चांदीच्या दरात तब्बल 3,000 रुपयांनी प्रति किलो वाढ झाली आहे। आज सोन्याचे दर 1,06,000 रुपये प्रति तोळे जीएसटी सह, तर चांदी 1,06,000 रुपये प्रति किलो जीएसटी सह झाली आहे। बकरी ईद निमित्त नाशिकच्या नांदगाव आठवडी बाजारात बकऱ्यांची मोठी खरेदी विक्री होते। 7 जूनला बकरी ईद आहे आणि त्यानिमित्तानं बाजारात गर्दी होते। बकऱ्याच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते। 5,000पासून ते 50,000पर्यंत बकरे विकले जात आहेत। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंदमध्ये बकऱ्यांचा बाजार भरलाय। बाजारात एका बोकडाला 1.5 लाखांपर्यंतचा भाव मिळालाय। सरासरी बाजारात 5 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तुळशी पूजा बंद करण्याची मागणी होते। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आर्थिक उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेल्या तुळशी पूजेमुळे भाविकांच्या दर्शनाची गैरसोय होऊ लागली आहे। भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य देण्यासाठी तुळशी पूजा तात्काळ बंद करण्यात याव्यात अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली। साताऱ्यातील डाकेवाडी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संदीप डाकवे यांनी स्वतःच्या रक्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलंय। शिवरायांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवलाय। तर रक्त संकलनासाठी डॉक्टर सतीश जगताप, राम क्लिनिकल लॅब, तळमावले यांचं सहकार्य लाभलंय। सोलापुरातील डोंबर जवळगे महालक्ष्मी यात्रेत भल्या पहाटे भाविकांची मोठी गर्दी झाली। महालक्ष्मी यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेत दैवी आविष्काराचा कौल जाणून घेतला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। अहिल्यानगर इथल्या शनी शिंगणापूर इथं शनी दर्शनात देवस्थानांकडून मोठे बदल करण्यात येणार आहेत। 11 जून पासून रात्री 10:30 ते पहाटे 4 पर्यंत दर्शन भाविकांसाठी बंद असेल। तर स्वच्छतेच्या कारणास्तव मंदिर बंद राहणार असल्याची देवस्थानकडून माहिती देण्यात आली आहे। याबरोबरच ग्रामस्थांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा सुरू करण्यात येणार आहेत। लातूरमध्ये महेश नवमीचं औचित्य साधून माहेश्वरी समाजाच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या शोभायात्रेत ऑपरेशन सिंदूर थीम लक्षवेधी ठरली। यावेळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। साताऱ्यातील भुईंजमध्ये खड्ड्यात आदळून एक कार पलटी झाली आहे। तर या ठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं कार खड्ड्यात आदळली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघातामुळे महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला। रायगडमध्ये घरगोडा या भागात हत्ती खड्ड्यात पडलाय। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जंगलातील मातीच्या खड्ड्यात पडलेल्या हत्तीला वाचवलाय। खड्ड्यातून बाहेर पडलेल्या हत्तीनं जेसीबीला मिठी मारली। हत्तीनं कृतज्ञता व्यक्त केली अशी चर्चा सुरू आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होती, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। आरोग्य विभाग सुसज्ज असून कोरोनाच्या चाचण्या देखील वाढवल्याची माहिती आंबेडकरांनी दिली। किल्ले रायगडावर उद्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मनोज जरांगेही उपस्थित राहतील। त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत। बीड जिल्ह्यातील माजलगाव तेलगाव मार्गावर रस्त्याला भेगा पडलाय। गेल्या 3 वर्षात महामार्गावर 13 जणांचा बळी गेला। त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी शेकापनं तब्बल 3 तास रास्ता रोको केला। सांगलीतील हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी डॉक्टरांनी निषेध नोंदवलाय। तोडफोड करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी मोर्चा काढला।
काळ्या फिती बांधून डॉक्टरांसह कर्मचारीही मोर्चात सहभागी झाले. केडीएमसी मुख्यालयावर मनसेनं जनाक्रोश मोर्चा काढलाय. केडीएमसीनं कचरा शुल्कात केलेली वाढ रद्द करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसंच याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आलेला आहे. साताऱ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यातील खड्ड्यात झाडं लावून अनोखं आंदोलन केले. तर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करतंय. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत निषेध केलाय. बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणानं शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे. कौटुंबिक वादात पोलीस न्याय देत नसल्यानं हे आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तरुण पाण्याच्या टाकीवर खाली उतरला. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ वाजवत ग्रामस्थांनी उपोषण केले. एकनाथ महाराज मठ संस्थानातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी उपोषण करण्यात आलं. या आंदोलनात विश्वस्त मंडळाच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द केल्या. तर 3 वर्षापासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय फडणवीसांनी घेतला. भूसंपादन स्थानिकांचा विरोध, ठेकेदारांच्या असहकार्यामुळे या योजना रखडलेल्या होत्या. सोलापुरात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यादरम्यान गटबाजी उघड झाली आहे. पक्षाच्या जाहिरातीतून जिल्हा संपर्क प्रमुखांचा फोटो वगळल्यानं शिवाजी सावंतांचे समर्थक नाराज झाले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली. तर 11 जुलैला मतमोजणी होणार आहे. भंडाराच्या साकोली विधानसभेचा आमदार नाना पटोले यांचा वाढदिवस आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचा लाडूतुला करत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक बेडवर झोपलेले असून चक्क रुग्णांवर फरशीवर गाद्या टाकून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये काल काशीनाथ येवले या रुग्णावर फरशीवर गादी टाकून उपचार करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास 200 बेडची सोय होती. तरीही देखील सामान्य रुग्णालयात प्रशासन रुग्णांना फरशीवर गाद्या टाकून उपचार करत असल्याचं समोर आलेलं आहे. पुण्याच्या अगवणे प्रकरणानंतरही कोल्हापुरात हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हुंड्यासाठी 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना कोल्हापूरच्या वरणगे पाडळीमध्ये घडलेली आहे. तर या प्रकरणी पती रोहित दुधाने त्याच्यावर कारवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उमरटी हे गाव अवैध गावठी कट्टा, बंदूक असा शस्त्र विक्री तसंच निर्मितीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. पुढच्या पिढीचं भविष्य लक्षात घेऊन हा व्यवसाय बंद करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली. मात्र मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारही याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पुण्यात पिस्तूल लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली. या कारवाईत गावठी पिस्तूल आणि लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनसाखळी चोराला 6 तासात पकडले. या चोरट्याकडून 22 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी, 1,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.